एक देश एक निवडणुकीसंबंधीच्या महत्त्वाच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाची एकमतानं मंजुरी. कोविंद समितीच्या सर्व शिफारशी मंत्रिमंडळानं स्वीकारल्या. एक देश एक निवडणूक प्रस्तावाचं बसपा आणि राष्ट्रवादीकडून स्वागत. प्रस्ताव संविधान विरोधी असल्याचं सांगत काँग्रेसचा तीव्र विरोध. शेतकऱ्यांसाठी उत्पन्न संरक्षणाची पीएम आशा योजना तसंच पोषण आधारित अनुदानालाही केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. आदिवासी उन्नत ग्राम अभियानासाठी भरीव तरतूद. भारतीय अंतराळ क्षेत्रासाठीच्या चांद्रयान-4, गगनयान आणि मिशन व्हीनस ऑर्बिटर अशा प्रकल्पांनाही मंत्रिमंडळाची मंजुरी. चौथ्या क्वाड परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 21 ते 23 सप्टेंबर दरम्यान अमेरिका दौऱ्यावर. संयुक्त राष्ट्र महासभेला करणार संबोधित. अल्पवयीन मुलांसाठीच्या NPS वात्सल्य या नव्या निवृत्तीवेतन योजनेचा निर्मला सीतारामन यांच्या हस्ते शुभारंभ. मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड इथल्या कार्यक्रमात विद्यार्थीही सहभागी. जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 24 जागांसाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 58% मतदान. राज्यातल्या पहिल्या सेमीकंडक्टर प्रकल्पाचा पहिल्या टप्प्याचं नवी मुंबईत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. महाराष्ट्र विकासाचा केंद्रबिंदू ठरेल मुख्यमंत्री. पर्यावरण संरक्षण आणि कृषी क्षेत्रातल्या कामासाठी महाराष्ट्राला दुसरा जागतिक कृषी पर्यावरण पुरस्कार प्रदान. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना केला पुरस्कार अर्पण. आणि लेबनॉनची राजधानी बैरूत इथं हिजबुल्लाच्या हस्तकांवर पुन्हा स्फोटक हल्ला. वॉकीटॉकीमध्ये झालेल्या स्फोटात 3 जण ठार, काही जण जखमी.